नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालभैरव अष्टकाचे मराठीमध्ये अर्थ बघणार आहोत. कारण शनिवारी आहे कालभैरव जयंती आणि आपण सगळेच आपापल्या परीने जशी होईल तशी कालभैरव महाराजांची सेवा करणार आहोत. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालभैरव अष्टकाचा मराठीमध्ये अर्थ सांगणार आहे. कारण बघा, आपण वेगवेगळे ग्रंथ वाचत असतो, तर त्या ग्रंथांचा किंवा आपण जे वाचतो आहे त्या गोष्टीचा आपल्याला जेव्हा मराठीमध्ये अर्थ कळतो तेव्हा आपली सेवा 100% देवापर्यंत पोहोचत असते. कारण जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते आपल्याला सुद्धा समजत असतं आणि तो भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठीमध्ये पूर्ण कालभैरव अष्टकाचा अर्थ सांगणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याशी 2 शब्द बोलायचे आहे. कृपया थोडासा वेळ देऊन तुम्ही ते ऐकून घ्यावं. आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला डेली व्लॉगिंगचे सुद्धा व्हिडिओ दिसतात. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे चॅनल नेमकं आध्यात्मिक आहे की डेली व्लॉगिंगचं आहे. तर मंडळी, मला असं वाटतं की आपण सगळेजण स्वामींचे सेवेकरी आहोत. तर तुमच्या आमच्या सेवेकऱ्यांमधूनच स्वामी आपल्याला दर्शन देत असतात किंवा आपल्याला काही अनुभव येत असतात. आपल्या आयुष्यात जेव्हा काही अडचणी असतात तर आपण हे जे आध्यात्मिक चॅनल असतात ते जे आपल्याला काही सेवा सांगत असतात त्यांच्याशी आपण इतके एकरूप होतो की आपल्याला आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी असतील, काही असतील, त्या सगळ्या आपण त्यांच्यासोबत शेअर करतो. तर मला हे असं वाटतं की मी माझ्या आयुष्यातले सुखाचे आणि आनंदाचे तसेच दुःखाचे सुद्धा सगळे क्षण मी तुमच्यासोबत शेअर करावे. कारण यूट्यूब ही एक फॅमिलीच आहे. तर माझ्या या छोट्याशा फॅमिलीमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि आपल्या डेली व्लॉगिंगला सुद्धा तितकंच प्रेम द्या. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीचा हिस्सा व्हायला विसरू नका. तर चला, वेळ न घालवता पुढील व्हिडिओला सुरुवात करूया. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री कालभैरवाष्टकं स्तोत्रम्. ओम देवराज सेव्यमान पावनादि पंकजं व्यालयज्ञसूत्र बिंदुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचा अर्थ असा की ज्यांच्या पवित्र चरणकमलांची देवराज इंद्र नेहमी पूजा करतात, ज्यांनी शिरोभूषण म्हणून चंद्राला धारण केले आहे, सर्प आणि यज्ञ पवित्र म्हणून धारण केलेला आहे, जे दिगंबर आहे, नारद आणि इतर योगीजन त्यांची पूजा करतात, अशा या काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू अशा कालभैरवनाथांची मी आराधना करते. भानुकोटी भास्वरं भवंबितारकं परं नीलकंठमिस्मितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचाच अर्थ असा की जे कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी व दीप्तिमान आहे, संसाररूपी सागराला तारणारे श्रेष्ठ निळकंठ असलेले, इच्छित वस्तू देणारे आणि 3 डोळ्यांचे कमळासारखे डोळे असणारे आणि अक्षयमाला व त्रिशूळ धारण करणारे अशा या काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू अशा कालभैरवनाथांची मी आराधना करते. शूलटंक पाशदंड पाणिमाधिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रतांडव प्रिय काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचाच अर्थ असा की ज्यांचे शरीर श्यामवर्ण आहे, ज्यांनी हातात शूलटंक, पाश आणि दंड घेतलेले आहेत, जे आदिदेव अविनाशी आणि आदिकारण आहे, जे त्रिविध तापांपासून मुक्त आहेत, त्यांचा पराक्रम महान आहे, ते सर्व समर्थ आहे, ज्यांना तांडव नृत्य प्रिय आहे, अशा या काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू अशा कालभैरवनाथांची मी आराधना करते. भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलस्थितस्तमस्तलोक विग्रहं विनिकवद्मनोज्ञ हेम किंकिनीलसत्कटी काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचा अर्थ जे स्वरूप सुंदर आणि प्रशंसनीय आहे, सर्व संसार म्हणजे त्यांचे शरीर आहे, ज्यांच्या कमरेला सुंदर रुणझुण आवाज करणारी सोन्याची साखळी आहे, जे भक्तांचे आवडते शिवस्वरूप आहे, जे भुक्ती मुक्ती देणारे आहेत, अशा या काशीनगरीमध्ये वास करणाऱ्या कृपाळू अशा कालभैरवनाथांची मी आराधना करते. धर्मसेतुपालकं अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोषकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे.
याचाच अर्थ असा, जे धर्माचे पालक आणि अधर्माचा नाश करणारे, जे कर्मपाशापासून सोडवणारे आहेत, जे मोठे कल्याण करणारे आहे, सर्वव्यापक आहे, ज्यांचे सर्व शरीर सोनेरी रंग असणाऱ्या शेषनागांनी सुशोभित आहे, अशा या काशी नगरीमध्ये वास करणाऱ्या कृपाळू अशा कालभैरवनाथांची मी आराधना करते. रत्नपादुका प्रभाभिरामपाद्मे युग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षनं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचा अर्थ असा, ज्यांच्या पायांमध्ये रत्नजडित पादुका आहे, जे निर्मळ, अविनाशी, अद्वितीय आणि सगळ्यांचे इष्टदेव आहे, जे यमाचा अभिमान नष्ट करणारे आणि मृत्यूच्या दारातून वाचवणारे, मोक्ष देणारे आहेत, अशा या काशीनगरीमध्ये वास करणाऱ्या कृपाळू अशा कालभैरवनाथांची मी आराधना करते. अट्टहास भिन्न पद्मजांडकोश संतती दृष्टिपात नष्ट पापजाल मुग्न शासनम अष्टसिद्धिदायकम कपालमालिकंदरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचा अर्थ असा की ज्यांच्या अट्टहासाने ब्रह्मांडाचा समूह विदीर्ण होतो, ज्यांच्या कृपापूर्ण दृष्टिकटाक्षाने पापांचे डोंगर नष्ट होते, ज्यांचे कठोर शासन आहे, जे 8 प्रकारची सिद्धी देणारे आहेत, ज्यांनी कपालमाला धारण केलेली आहे, अशा या काशीनगरीमध्ये वास करणाऱ्या कृपाळू अशा कालभैरवनाथांची मी आराधना करते. भूतसंगनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावास लोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पती काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. याचाच अर्थ असा की जे सर्व प्राणीमात्रांचा नायक आहे, जे आपल्या भक्तांना विशाल कीर्ती देणारे आहेत, जे काशीमध्ये राहणाऱ्या सर्वांच्या पापपुण्याचा न्याय करणारे आहे व सर्व व्यापक आहे, जे नीतिमार्ग अनुसरणारे फार प्राचीन आहे, जे संपूर्ण संसाराचे स्वामी आहे, अशा या काशीनगरीमध्ये वास करणाऱ्या कृपाळू अशा कालभैरवनाथांची मी आराधना करते. कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयन्ति कालभैरवांनी सन्निधिं ध्रुवं. याचाच अर्थ असा की ज्ञान आणि मुक्ती देणाऱ्या, भक्तांच्या पुण्याची वाढ करणाऱ्या आणि शोक, मोह, दीनता, लोभ आणि त्रिविध ताप नष्ट करणाऱ्या या मनोहर कालभैरवाष्टकाचे पठन करणाऱ्यास निश्चितच अंती कालभैरवनाथांच्या चरणकमलांजवळ वास मिळतो. इति श्रीमद् शंकराचार्य विरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.